नमस्कार मित्रांनो, तर लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की काजू पुड्या दुकानात गेम खेळत असतात. तेव्हा सूर्या तिथे पोहोचतो आणि बघतो तर काय हे दोघं गेम खेळतात. सूर्याला बघितल्यानंतर ते दोघं लगेच कामाला लागतात. सूर्या म्हणतो की हेच कामं करताना तुम्ही. तेव्हा ते दादा म्हणतात की नाही नाही, सूर्या त्यांची मस्करी करतोय. इकडे भाग्या नुकतीच पोहोचलेली असते. सगळ्या जणींना थोडा वेळ दिलेला असतो, त्यामुळे त्या फ्रेश व्हायला गेलेल्या असतात. तो जो मुलगा असतो आमदारांचा, तो भाग्याच्या विरोधात असतो. तो म्हणतो की आता हिला अशी अद्दल घडवणार आहे की ती तिचा प्रोजेक्ट कशी सादर करते हे मी बघतोच. ती माझ्या परत कधीच वाकडी जाणार नाही अशी तो धमकी देत असतो. भाग्यात आणि तिच्या सगळ्या मैत्रिणी रूममध्ये जातात. त्यांना तिथे थोडा वेळ प्रोजेक्टची तयारी करण्यासाठी आणि जेवणासाठी दिलेला असतो. त्यांना 2 तासाचा वेळ असतो, म्हणून काहीच काम नसतं. म्हणून सगळ्या मैत्रिणी म्हणतात की आपण सगळे बाजूलाच मार्ट आहे तिथे जाऊयात. तेव्हा भाग्या म्हणते की नाही, मी नाही येत. मला दादांनी सांगितले टीचरसोबतच राहायचं, कोणासोबतसुद्धा जायचं नाही. बाकीच्या मैत्रिणी भाग्याचं बोलणं ऐकून म्हणतात की ही खूप बोर आहे, आपणच जाऊया. म्हणून सगळ्या मुली भाग्याला सोडून त्या तिथून निघून जातात. हा जो आमदारांचा मुलगा असतो तो त्या खिडकीतून बघत असतो. तो बघतो की भाग्य एकटीच आहे. तो आता तिला अद्दल घडवायची म्हणून तोंडातलं चिंगम फेकून मारतो. तिच्या कपड्याला चिंगम लागताच ती म्हणते की काय झालं, आता मला परत दुसरे कपडे घालावे लागणार. म्हणून ती आपली कपडे घेते आणि चेंज करत असते, पण तिच्या डोक्यात वैताग येतो. ती म्हणते की नाही, इथे नाही करत. म्हणून ती बाथरूममध्ये जाते. तो मुलगा म्हणतो की अरे, मला तर इथं फक्त थोडासा त्रासच द्यायचा होता, पण आता हिला मी आयुष्यातून उठवणार आहे. म्हणून तो तिच्या मागे मागे जातो. गपचूप तो कडी लावतो, बाहेर जातो आणि मोबाईल काढून ती जी कपडे बदलत असते ते शूटिंग करून घेतो. तेव्हा खड दिसणं वाजल्यानंतर भाग्याला वाटतं की इथं कोणीतरी आहे, म्हणून ती म्हणते, तर कोणीच नसतं. तो तेवढ्यात पळून जातो. भाग्या खूप भीते. ती दरवाजा उघडायला बघते तर दरवाजा आतून लॉक असतो, बाहेरून लॉक असतो. हे बघून भाग्या अजूनच घाबरते. ती कोण आहे का म्हणून ओरडत असते, पण तिथे कोणीच येत नाही. इकडे तुळजा शाळेत पोहोचलेली असते. शाळेत पोहोचल्यानंतर व्यंकटेश सर तिथेच असतात. ते म्हणतात की तुळजा मॅडम, आपल्याला इथे बोलता येणार नाही. तुळजा म्हणते की काय झालं, काही महत्त्वाचं बोलायचं आहे का? व्यंकटेश म्हणतात की हो, खूप महत्त्वाचं आहे. त्याच्याविषयीच तुमच्याशी बोलायचं होतं. त्यांना अन्नाबद्दल ज्यांनी भेसळ केली त्याविषयीच बोलायचं होतं. तुळजा म्हणते की हो, तुम्ही मला सांगितलं CCTVच्या बद्दल, मी तिथे गेले, पण ती रूम बंद होती. व्यंकटेश्वर बोलले की हो, आपण इथे बोलू शकत नाही, इथे बोलणं खूप धोक्याचं आहे आणि इथं कोणी ऐकलं तर माझी नोकरी जाऊ शकते. हे बघून तुळजा म्हणते की तुमच्याकडे काही पुरावा आहे का? ते म्हणतात की हो आहे. हा पुरावा मिटवण्याचा प्रयत्न केला होता, पण मी माझ्या जीवाची बाजी लावत तो पुरावा या पेनड्रॉयमध्ये सेव्ह केला आहे. हा घ्या तो पेनड्रॉय. आणि कोणीही बघायच्या आधी तो म्हणतो की मी जातो इथून, माझं नाव फक्त मध्ये येऊ देऊ नका. तुळजा म्हणते की तुम्ही काळजी करू नका, तुमचं नाव अजिबात मध्ये येणार नाही. इकडे डॅडी शत्रू बाहेर बसलेले असतात. तेव्हा छत्री येऊन त्यांना चहा वाढतो. बायकांची भांडणं झाल्यामुळे वैतागलेले डॅडी असतात. तेव्हा तो म्हणतो की छत्री म्हणतो की अहो, तुम्ही असताना ह्या सूर्याचं नाव अख्ख्या गावात झालं आहे. त्याच्या बहिणीनं जो प्रोजेक्ट सादर केला आहे त्याच्यामुळे वाहवाही होती. डॅडी म्हणतात की हे सगळं आम्ही असताना आमच्या शाळेत असं कसं होऊ शकतं? छत्री शत्रूला विचारतात. शत्रू घडलेलं सगळं सांगतो. डॅडी म्हणतात की इथून पुढे त्याचं काही वाहवाही होईल असं मी काहीच होऊ देणार नाही. असं म्हणून ते तिथे बसलेले असतात. शत्रू म्हणतो की अहो, पण तुम्ही एवढं काय ऐकताय बायकांचं? ते म्हणतात की नाही, तुम्हाला माहीत नाही, आमच्या बापाच्या सुद्धा 2 बायका होत्या. त्या इतका भांडायचा बिचारा बाप आमचा, त्याच्यामुळेच केला वाटतं. आता मलाही तसंच वाटतंय, माझाही नंबर लागतोय की काय. तेवढ्यात तेजू चहा घेऊन येते. तेव्हा ती म्हणते की डॅडी, अहो, मी असताना तुम्ही बाहेरून चहा कशाला आणायचा? इथून पुढे बाहेरून काहीच आणायचं नाही. म्हणून ती तिथे चहा ठेवते. ते दोघं सगळे चहा पितात. चहा पिऊन झाल्यानंतर ती म्हणते की काही खायला आणू का? डॅडी म्हणतात की नाही. तेजू आतमध्ये जाते. डॅडींना तेजूचं कौतुक वाटतं, म्हणून शत्रूला म्हणतात की मुलगी तेवढी फार संस्कारी आहे बरं का. शत्रू म्हणतात की हो, माझा धाकच आहे तेवढा. डॅडी म्हणतात की हो, तुमच्या धाकाचं सांगू नका मला. असं म्हणून शत्रूला ते झापतात. इकडे भाग्या रडायला लागलेली असते. भाग्या ओरडून कंटाळलेली असते की कोणी आहे का, दरवाजा उघडा का. नाहीच. तेवढ्यात तिला तुळजाने बोललेले शब्द आठवतात की भाग्या, तू कुठल्याही परिस्थितीवर मात करू शकते. हे बघून भाग्याला जरा धीर येतो. सूर्य आपल्या दुकानात बसलेला असतो. त्याला भाग्याची सारखी आठवण येत असते, म्हणून तो तो त्या शिक्षकांना फोन करतो. शिक्षक फोन उचलतात. ते म्हणतात की अहो, भाग्य इथे नाही आहे. सूर्या म्हणतो की भाग्य आहे का?
ते म्हणतात की नाही आहे. त्यावर सूर्या म्हणतो की कुठे गेली असेल ती. शिक्षक म्हणतात की अहो मेसमध्ये जेवायला गेली असेल मैत्रिणींबरोबर, आल्यावर मी सांगते तुम्हाला. सूर्या बरोबर आल्यावर पण आठवणीने फोन करून सांगा असं विचारतात. इकडे ते आतमध्ये येऊन बघतात तर भाग्या कोंडलेली असते. ते कडी उघडतात. भाग्या त्यांना मिठी मारते. ते म्हणतात की अगं भाग्या झालं काय. भाग्या रडत रडत आपली सांगते की कडी कशी लागली ती. त्या टीचर तिला आपलं समजावून सांगत असतात. इकडे सूर्या बसलेला असतो. तेव्हा त्याला अचानक भाग्याबद्दल वाईट स्वप्न पडतं की भाग्या एकटीच दादा वाचव मला वाचव मला म्हणून ओरडत असते आणि सूर्या तिला शोधत असतो. ती कुठेच भेटत नाही. हे बघून सूर्य अजूनच भाग्याबद्दल घाबरून जातो आणि तो भाग्याला शोधण्यासाठी प्रयत्न करत असतो. तेवढ्या त्याचं स्वप्न तुटतं. हे बघितल्यानंतर सूर्याला अजूनच भाग्याची काळजी वाटायला लागते. इकडे शत्रू आपल्याला कामं असतात ते सांगत असतो. तो सिगारेट पित असतो. सिगारेट पिताना तो त्याचा जो राख असतो ती इस्त्री केलेल्या कपड्यांवर पडते आणि तो बोलणं झाल्यानंतर त्याला कळतं की इस्त्री केलेल्या कपड्यांवर ती धूळ उडलेली आहे. म्हणून तो अजूनच वैतागतो आणि म्हणतो की इथे काय इस्त्री कपडे ठेवायची जागा आहे का. म्हणून तो तेजूच्या नावाने ओरडायला लागतो. तेजू बाहेर येते आणि म्हणते की काय झालं. शत्रू म्हणतो की ही काय कपडे ठेवायची जागा आहे का, कोणी ठेवली इथे कपडे. हे बघून तेजू म्हणते की अहो मी नाही ठेवली, मी कशाला ठेवेन इथे. तेव्हा तो म्हणतो की मग आहे कोण. इथं तुला माझी कामं करायला आणलं आहे का कामं वाढवायला आलं आहे. म्हणून ते त्याला ओरडत असतात. त्याची चांगली जिरवण्यासाठी बायका येतात आणि बायका एकदम शत्रूला हिरावून घेतात. म्हणतात की शत्रू तू माझा मुलगा आहेस ना, ही बघ ही तुझ्यावर जास्त हक्क दाखवते. दुसरी म्हणते की बघा बघा कशी बोलती, तो तुमचा मुलगा आणि माझा कोणीच नाही. डॅडीमध्ये पडत असतात. पण त्यांच्या या भांडणाला दाढी वैतागल्यामुळे ते काहीच बोलत नाहीत. काय करायचं म्हणून डॅडी म्हणतात की तुमचं तुम्ही आणि तुमच्या या बघून घ्या. ते तिथून पळता पाय काढतात. मात्र शत्रू मात्र चांगलाच फसलेला असतो. शत्रू म्हणतो की अहो तुमचं काय चाललंय, तुम्ही नालायचं डोक्यावर घेतलंय. म्हणून तो तिथून सुटण्याचा प्रयत्न करत असतो. शत्रूच्या हातात पडतात. त्याला काय करावं काहीच कळत नाही. तिथून कसं तरी सटकण्यासाठी तो तिथून निघून जातो आणि ह्यांची खोटी खोटी भांडणं मोठ्या मोठ्याने चालू असतात. तो शत्रूसुद्धा तिथून वैतागून निघून जातो. तेजू हसत्याने म्हणते की यांनी आज मला वाचवले, यांच्यामुळे आज मी खूप वाचले असं म्हणून ते हसत असते आणि तिला त्या दोघींचं कौतुकसुद्धा खूप वाटत असतं. इकडे तुळजा पेनड्रॉय घेऊन घरी येते. पेनड्रॉय घेऊन घरी आल्यानंतर तिला कळतं की आपल्याकडे लॅपटॉप नाही आहे. म्हणून ती राजूकडे जाते आणि म्हणते की अगं राजू तुझ्याकडे कुठल्या मैत्रिणीकडे लॅपटॉप आहे का. राजू म्हणते की हो आहे ना, पण आता मी उद्या आणेन. तिने सांजच्या वेळेला असं कोणाच्या घरी लॅपटॉप जाऊन मागणं किंवा काही वस्तू मागणं मला बरोबर वाटत नाही. उद्या धनू आली की मी तिच्या घरून जाऊन लॅपटॉप घेऊन येईल. तेव्हा ती राजू विचारते की अगं वहिनी पण तुला कशाला हवं आहे. तुळजा म्हणते की अगं माझं एक महत्त्वाचं काम होतं. कसं आहे ना माझं जरा डॉक्युमेंटरी होती ते मला बघायची होती. हे बघून राजू म्हणते की हो हो मी उद्या आणते, नक्की आणते, आठवणीने आणते वहिनी असं म्हणून तिला सांगते. तुळजा हो म्हणते. राजू म्हणते की आपण ते बघून झाल्यानंतर एक पिक्चरसुद्धा बघूया. तेव्हा तुळजा हो म्हणते आणि तिथून राजू निघून जाते. तुळजा म्हणते की हा खूप महत्त्वाचा पुरावा आहे. आता मला हा हातून जाऊ द्यावा लागणार नाही. काही झालं तरी ही पेनड्रॉय कोणाच्या हाती न लागता सगळ्यात आधी मी पुरावा बघणार असं म्हणून ती ठरवत असते. इथेच लाखात एक आमच्या दादाचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.